नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागात आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहिली। आज आपल्याला दशांश अपूर्णांकाची वजाबाकी बघायची। सगळ्यांनी लक्ष द्या, गणित एकदम सोपा विषय, फक्त त्याचा सराव करणं रोजच्या रोज गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी मी 4 उदाहरणं लिहिलेली आहेत। आता या 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। त्यातलं आता पहिलं गणित घेऊया आपण वजाबाकी मधलं। 25.74। काल मी तुम्हाला सांगितलं होतं दुसरं गणित घेताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायचं। 42 इकडं एकक खाली 1 1 वजा चिन्ह। बघा, 4 मधनं 2 गेले, राहिले किती? 2। 7 मधनं 4 गेले, राहिले 3। दशांश चिन्ह आहे तसं 5 मधनं 3 गेले, राहिले 2 आणि 2 मधनं 1 गेला, राहिला 1। उत्तर आलं आपलं 12.32। आलं का लक्षात? एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे। दुसरं गणित बघा। आता या ठिकाणी आपल्याला दुसरं गणित बघायचंय। काय आहे दुसरं गणित? 206.35 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह। 22 आहे तसाच 8 6 1 वजाबाकीचं चिन्ह। 5 मधनं 2 गेले, 3 मधनं 2 गेले, खाली राहतो 1 दशांश चिन्ह आहे तसंच। आता 6 मधनं 8 जात नाही, नेहमी मोठ्या संख्येतनं छोटी संख्या जाते। आता या ठिकाणी छोटी संख्या वर आली म्हणून हातचा घ्यायचा 1। हातचा घेतला की ही संख्या काय होती? 16। 16 मधनं 8 गेले, खाली राहिले किती? 8 राहिले। आता 0 मधनं 6 ने 1 7 जात नाही, हातचा घेतला 1, संख्या झाली 10। 10 मधनं 7 गेले, खाली राहिले 3। 2तनं 1 आणि 1 2 गेले, खाली राहिलं 0। आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता तिसरं गणित बघूया आपण। काय तिसरं गणित बघा, आता नीट बघा। तिसरं गणित काय? 63.4 वजा चिन्ह दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 8 1 3। बघा, 4 मधनं 8 जात नाही, मग हातचा घेतला 1। हातचा घेतला की ही संख्या 4 ची काय होते? 14 होते। 14 मधनं 8 गेले, खाली राहिले 6 दशांश चिन्ह आहे तसंच। 3 मधनं हा 1 आणि हातच्याचा 1 1 आणि 1 2। 3 मधनं 2 गेले, खाली राहिला 1। 6 मधनं 3 गेले, खाली राहिले 3, म्हणजे 31.6 31.6। चौथं गणित बघा। आता या ठिकाणी काय चौथं गणित आहे आपल्याकडे? तर चौथं गणित काय सांगते आपल्याला? 63.43 वजा 31.83 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह लिहायचं। 3 मधनं 3 गेला 0। 4तनं 8 नाही जात, हातचा घेतला 1। 14 मधनं 8 गेले, खाली राहिले 6 दशांश चिन्ह आहे तसं। 3 मधनं 2 गेले, खाली राहिले 2 1। 6 मधनं 3 गेले, राहिले 3 31.6। पुढचं शेवटचं गणित, 5वं गणित। काय 5वं गणित बघा आता? 8.23 8 दशांश चिन्ह 23 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 45 इकडं 5 वजाबाकी आहे तशीच। 3 मधनं 5 जात नाही, हातचा घ्यायचा 1। 13 झाले, 13 मधनं 5 गेले, बघा 13 मधनं 5 गेले, किती राहतात? 8। 2 मधनं 5 जात नाही, हातचा घेतला 1, संख्या झाली 12। 12 मधनं 5 गेले, 12 मधनं 5 गेले, राहिले किती? 7 दशांश चिन्ह आहे तसं। 8 मधनं 6 गेले, खाली राहिले 2 पॉइंट किंवा 2.78। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? गणित एकदम सोप्यात सोपं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। वारंवार आपले व्हिडिओ पाहत चला, आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।
उद्या भेटूया नवीन भागात. नमस्कार.